जय हिंद भावानो, तुम्हाला माहितच आहे SSCGD 2026 एक्झाम डेट भावानो आलेली आहे. आणि आज ज्यांनी ज्यांनी RW वर मॉक टेस्ट दिली आहे त्यांच्यासाठी भावानो अनालिसिस पण केले आहे. त्याच्या अगोदर भावानो आपल्याला 27 एप्रिल ते 30 मे पर्यंत भावानो एक्झाम द्यायच्या. ज्यांनी ज्यांनी वीक रेफरन्स द्या नसेल तर भावानो त्यांनी द्या. मॅक्सिमम जणांनी वीक रेफरन्स दिला असणार तो म्हणजे 4 3 2 1 हाच भावानो मॅक्सिमम जणांनी दिला असेल. कारण प्रत्येकाला वाटते माझा शेवट पेपर व्हावा, शेवट पेपर व्हावा, शेवट पेपर व्हावा. कारण पहिला आठवड्यात देते त्यासनी एवढं काही कळत नाही, पण दुसऱ्या तिसऱ्या चौथ्यात सगळं माहीत पडते. कारण अनालिसिस येतात, कोण ना कोणतरी आपला अनुभव सांगतोय. त्यामुळे भावानो मॅक्सिमम जणांनी असाच रेफरन्स लावलेला असणार. ज्यांनी कराने त्यांनी लावून घ्या. आणि आजची अनालिसिस बघूया वेळ न घालवता. RW मॉक टेस्ट 22 एप्रिल 2026. टोटल स्टुडंट भावानो 88,000. आकडा बघूनच समजला असेल पोरं 100% वाढलेली आहेत. हा डाटा भावानो 3 PM पर्यंतचा आहे, दुपारी 3 PM पर्यंत आहे. 88,000 पोरं वाढल्यात भावानो. कारण मॅक्सिमम भावानो झाल्यात आता 15 दिवस, मॅक्सिमम 15 दिवस मॅक्सिमम. त्यामुळे आता पोरं वाढणारच, 100% वाढणार. कारण आता पोरं सिरियस झालं, कारण एक्झाम डेट आली की पोरं सिरियस होते. 88,000 95 प्लस भावानो आजचा आहे 92.60 52,700 प्लस 110 प्लस आहेत भावानो 35,700. 125 प्लस आहेत भावानो 15,300. 300 बघून घ्या भावानो. इथं बघा भावानो मॅक्सिमम 15. इथं बघून घ्या 15 नाही, इथं 15. डिफरन्स बघा भावानो. इथं आहे भावानो 17,000 जणांचा, 17,000. आणि इथं आहे खाली भावानो 20,000 जणांचा, 20,300. पर स्टुडंट भावानो बघू शकता. इथं भावानो 1133 वाढली की नाही पोरं. इथं मागच्या वेळी 600 500 अशी होते, आता 1133. आता खरा डाटा हिता 1353 पोरं आहेत. 1 मार्क कमी पडला, एवढी पोरं पुढे जाणार, एवढं लक्षात ठेवा. हा डाटा बघा. इथं मॅक्सिमम करून 1500च्या आसपास शेवटपर्यंत जाऊ शकतोय. कारण 110 प्लस भरपूर जण काढतात, भरपूर जण सांगालो 110 प्लस काढणारे आहेत. कारण आता मॅक्सिमम सगळं अवेलेबल झाले, त्यामुळे भावना 110 प्लस काढणार 100%. कारण मॅक्सिमम हिंदी, रिझनिंग आणि मॅथ्स भावना 3 विषयावर भरपूर जणांच्या आता कमांड आली आहे. त्यामुळे भावना 110 प्लस सहज पडू शकतात. ॲव्हरेज स्कोर भावना याचा 98 याचा टेस्टचा. त्याच्यानंतर भावानो हिंदी, रिझनिंग, मॅथ्स, GK/GS आपला रेशो तुम्हाला माहितीच आहे. रेशो आपण ठेवलेला किती 18 18 15 आणि 10. हा भावानो कायम लक्षात ठेवा. हाच रेशो असाच आपल्याला करायचा आहे. मॅक्सिमम हाच रेशो केला तर भावानो 100% एक्झाम क्रॅक होणार, एक्झाम क्रॅक होणार. आणि एक्झाम क्रॅक करायला भावानो लई मार्क लागत नाहीत. काही जण म्हणते फक्त एक्झाम क्रॅक करायला फिजिकलचं मेरिट लागते भावानो जर 90. हे बघा 90 लागलं तर फायनल जाते भावानो 110. म्हणजे जवळपास 20 मार्कांचा डिफरन्स, 20 मार्कांचा डिफरन्स असतोय. त्यामुळे भावानो पहिला क्रॅक होतीया, पण फायनलला टिकाव लागत नाही. मग आता 90 काढायला मग काय दोन विषय हिंदी आणि रिझनिंगच फक्त. तिथंच भावानो 80 मार्क झालं. मॅथ्स GKचं भावानो 5 जर केला तर भावानो पेपर क्लिअर होते. नुसता पेपर क्लिअर करायचा नाही, आपल्याला फायनल पर्यंत न्यायचा आहे. त्यामुळे भावानो मॅक्सिमम करून हा रेशो ठेवा. त्याच्यानंतर भावानो मला पडलेलं ते पण सांगतो. हिंदी 19, रिझनिंग 18, मॅथ्स 19, GK/GS 12. टोटल आजचा स्कोर आहे 133. पण एवढा असून पण मला काय फायदा नाही, कारण माझी फर्स्ट चॉईस आहे ती म्हणजे BSF साठी एवढे लागत नाहीत. फक्त मला पाहिजेत 115च्या प्लस जरी असले तरी बास. तेवढं मला मार्क बी लागत नाहीत. मला समजा जर इथं जर 19 पडाय नसले, इथं समजा मला 12 13 जरी पडले तरी बास आहे. तिथं 10 म्हणजे आपला रेशो ठरलेला आहे. आता हे का आउट ऑफ आउट झालेच आपले, त्यामुळे आपला रेशो ठरलेला आहे.
133 म्हणण्यापेक्षा आपण 115च्या रेंजनं जर असलो मी तरी पण बास आहे मला, 115च्या आसपास जरी तरी पण बास आहे मला. जास्त मी मार्कांची अपेक्षा आपण करत नाही. BSF मिळते आम्हाला, त्यामुळे आपल्याला काय टेन्शन घ्यायची गरज नाही. आजचा सेफ स्कोअर म्हणायला गेलं तर महाराष्ट्रवाल्यांनी भावानो मॅक्सिमम करून 110+ यावेळी काढा, कारण आजची मॉक टेस्ट एकदम इझी होती. काही जणांना अवघड वाटते, पण मला इझी वाटतं कारण हिंदी आणि रिझनिंग मध्ये फुल मार्क घेता येतात आजचं तरी. मॅथ्स मध्ये मी काय सांगू शकत नाही, प्रत्येकाचं मॅथ्स वेगळं असते, त्यामुळे भावानो मी काय तुम्हाला सांगू शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्राचा 110+. कर्नाटकवाल्यांनी आता जर मी सांगितलं कर्नाटकवाल्यांनी भावानो 100+ काढा, तर कर्नाटकवाल्यांचं मेसेज येतात की मला की 20 मार्क कमी असतात मॅक्सिमम असतात, बरोबर आहे. जर आता 110 मधलं 20 काढलं तर भावानो 90+ तरी पाहिजे. मी काय म्हणतोय, जर महाराष्ट्रवाल्यांनी जर 120 टार्गेट ठेवलं तर भावांनो फायदेशीर आहे, आणि कर्नाटकवाल्यांनी मॅक्सिमम करून 100चं जरी टार्गेट ठेवलं तरी पण बास आहे त्याचं. त्यामुळे भावांनो मॅक्सिमम करू, पण याच्यात BSF वालीच फक्त एवढं टार्गेट ठेवा, एवढं आणि एवढं, कारण 20 मार्कांचा डिफरन्स महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये असतोय. BSF वाल्यांसाठी सगळ्यात कमी कट ऑफ लागते ती म्हणजे BSF ची. त्यामुळे भावांनो मॅक्सिमम कोण ज्यांची BSF फर्स्ट चॉईस आहे त्यांनी काय एवढं वाटणार नाही, पण ज्यांची आसाम रायफल, SSF ह्या ज्या फोर्सेस आहेत त्यासनी भावांनो मार्क वाढवायला लागतात, इथं बी वाढवायला लागतात आणि महाराष्ट्रवाल्यासनी बी वाढवायला लागतात. त्यामुळे भावांनो मॅक्सिमम टार्गेट तेव्हा 120, मॅक्सिमम पडतील तेवढं पडतील. त्यामुळे भावांनो 120 हा रेशो ठेवा. आणि याचा सेफ स्कोर आहे तो म्हणजे भावांनो 110+ तरी पाहिजेत, एवढं लक्षात ठेवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला भावांनो विसरू नका. जय हिंद.